बहिणींना मुख्यमंत्र्यांची अर्जंट सूचना, केवायसी केल्यावर सप्टेंबरचे 1500 रुपये मिळणार नाहीत. यांनी केवायसी चुकून पण करू नये असं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे. ई केवायसी करताना या 5 चुका अजिबात करू नका. पहा, लाडकी बहीण योजनेची ई केवायसी संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना एक अर्जंट सूचना आता या ठिकाणी दिली आहे. लाडक्या बहिणींच्या ई केवायसी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय आताच त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. आता ज्या महिलांनी ई केवायसी केले आहे किंवा आता ज्यांची ई केवायसी अजून बाकी राहिली आहे त्या महिलांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. आता ज्या महिलांनी ई केवायसी करताना ही एक चूक केली असेल तर त्यांचे आता हप्ते बंद होणार आहेत. तसेच ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्या आता ई केवायसी केल्यानंतर परत एकदा पात्र केल्या जाणार आहेत. ज्या महिलांचे मागचे हप्ते अजून बाकी होते त्यांचे हप्ते ई केवायसी नंतर आता मिळणार आहेत. आणि ज्यांनी अजून ई केवायसी केलेली नाही त्यांनी ती नेमकी कशा पद्धतीने करायचे हे आत्ताच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आता मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला सांगितलं आहे. ई केवायसी करत असताना प्रचंड अडचणी येत असतील तर त्या अडचणी येत असताना केवायसी कशी करायची, कोणत्या चुका तुम्हाला अजिबात करायच्या नाहीत, कोणत्या महिलांनी अजिबात ई केवायसी करायची नाहीये, अशा सगळ्या सूचना आज सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. तसेच जो 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा आणि 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा दिवाळी बोनस या संदर्भात देखील महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आज मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्या. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे सर्व पाहणार आहोत. त्यामुळे ई केवायसी संदर्भात तुम्ही ई केवायसी केले असेल किंवा करणार असाल तर आता तुम्ही इथे लक्ष देऊन बघा. आता बघा लाडक्या बहिणींनो, ई केवायसी बद्दल महत्त्वाच्या 5 आता या ठिकाणी बाबी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला, त्यामुळे 5 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला ई केवायसी बद्दल सर्व प्रश्नांची उत्तरे इथे मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर अपात्र असाल तर पात्र कसं व्हायचं, ई केवायसी करताना कोणत्या चुका करायच्या नाहीयेत, अशा कोणत्या महिला आहेत की ज्यांनी ई केवायसी अजिबात करायची नाही, चला तर मग जाणून घेऊया मुख्यमंत्री साहेबांनी काय माहिती सांगितल्या. बघा, लाडकी बहीण योजनेचा 15वा जो हप्ता आहे तर तो आता सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात तुम्हाला 2 दिवसांच्या आतमध्ये आता येणार आहे. पण त्यासाठी तुम्ही आता ई केवायसी करणं गरजेचं आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलंय. पण सगळ्यात महत्त्वाची जी गुड न्यूज आता इथे आल्या ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यांनी सांगितलंय की आता एक अशी गुड न्यूज 2025 मधली सगळ्यात मोठी असणार आहे की त्यांनी सरळ सांगितलंय की लाडकी बहीण योजना बंद अजिबात काही करून होणार नाही आहे. 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता ज्या लाडक्या बहिणीला आता बघा, ज्या महिन्याची आता लाडक्या बहिणी अपेक्षा त्या ठिकाणी आतुरतेने करत होत्या तर हप्ता तो आता येणार आहे. आता ज्या बहिणी अपात्र त्या ठिकाणी सरकारने केल्या होत्या म्हणजे ज्यांना जूनचे पैसे आले नाहीत, ज्यांना ऑगस्टचे पैसे आले नाहीत, जुलै महिन्याचे ज्यांना पैसे आले नाहीत, तसेच एप्रिल मेचे देखील ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वाची खुशखबर आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या. पण एक छोटीशी बॅड न्यूज देखील लाडक्या बहिणीला आहे किंवा एक दुःखद बातमी देखील यामध्ये असणार आहे. आता पहिल्यांदा आपण दुःखद बातमी जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना खुशखबर देखील या ठिकाणी कोणती असणार आहे पहा. ई केवायसीच्या बाबतीत एक मोठी सूचना आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिल्या, आपण ती घेणार आहोत. पहा, थोड्याच कालावधी अगोदर ई केवायसीचं पोर्टल आता सुरू करण्यात आलंय. महिलांना ई केवायसी करायला सांगितल्या पण ई केवायसी जी वेबसाईट आहे तर त्या आता काही काळापुरती बंद झाल्या. मग नेमकं तुम्हाला पुढे काय करायचं आहे, कोणी ई केवायसी करायचे आहे, कोणी ई केवायसी करू नये, ई केवायसी केल्यानंतरच 1500 रुपये मिळणार का ई केवायसी करायच्या आधी सप्टेंबरचे 1500 रुपये मिळणार, सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी काय दिलेत बघा. आता बघा, सध्याला जर पाहायला गेलं तर ई केवायसीचं पोर्टल बंद झालंय तर अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आलाय, मग आमची ई केवायसी होणार की नाही, का ज्यांनी ई केवायसी केल्या त्यांनाच फक्त सप्टेंबरचे पैसे मिळणार, नेमकं काय काय त्या ठिकाणी झालंय. मग आता तुम्ही ई केवायसी केले असेल तर नेमकं काय चुका झालेत का. मग आता पहा, आता बहिणींची ई केवायसी झाली आहे त्या बहिणींना वाटलंय की आता आम्हाला डबल ई केवायसी करावी लागणार का, कारण अनेक जण डबल ई केवायसी आता करा असं म्हणत आहेत.
असे अनेक संभ्रम महिलांमध्ये पसरले होते। मग आता ई-केवायसी बंद झाली बघा, ई-केवायसीचं पोर्टलच बंद झाले, त्यामुळे महिला टेन्शनमध्ये आहेत। ई-केवायसी बंद होण्याचं मागचं कारण काय आहे तर बघा, इंटरनल एरर आता त्या ठिकाणी दाखवत आहे। म्हणजे काय, ज्या साईडला आता ज्या वेबसाईट आहेत, आता ई-केवायसी करायच्या ज्या वेबसाईट आहेत तर त्याच्यावर प्रचंड लाडक्या बहिणींचा लोड येत आहे। म्हणजेच सगळ्या लाडक्या बहिणी एकदाच ई-केवायसी करत आहेत। एकाच टायमाला हजारो लाडक्या बहिणी एकाच वेळी त्या ठिकाणी ई-केवायसी करत असल्याचं आता सापडले। त्यामुळे अशा एकाच टायमाला जास्त लाडक्या बहिणी ई-केवायसी करत असल्यामुळे आता या साईटवर लोड आलेला आहे। त्यामुळे तिथे आता चालोत्या होणार आहे, सरकारच्या माध्यमातून दुरुस्ती चालू आहे। आता पहिला मुद्दा झाला। दुसरा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी सांगितले 15वा म्हणजे सप्टेंबरचा हप्ता, 16वा म्हणजेच आता ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार आहे। याची शाश्वती त्यांनी दिल्या, तारीख सुद्धा फिक्स केल्या। कोणती तारीख आहे हे तुम्हाला आता पुढे सांगणार आहे। फक्त ई-केवायसीच्या बाबतीत काही चुका तुम्हाला करायच्या नाहीत। कोणत्या चुका करायच्या नाहीत, तुम्ही ई-केवायसी करायची आहे का, तसेच आता सप्टेंबरचा त्या ठिकाणी हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले बघा। आता बघा, या ठिकाणी ई-केवायसी करताना आता तुम्हाला सांगितलंय सरकारने, त्याचे जे काय नियम आहेत तर ते तुम्ही पाळले नाही तर सगळं क्लिअर कट आपण त्या ठिकाणी सांगून देणार आहोत। जर तुम्हाला ई-केवायसीचे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला सप्टेंबरचे 1500 रुपये मिळणार नाहीत। कोणते नियम आहेत बघा, ई-केवायसी मध्ये चुका कोणत्या पद्धतीने तुम्हाला नाही करायचे आहेत, तर कागदपत्रे कोणती ई-केवायसीला तुम्हाला घेऊन जायचे आहेत, ई-केवायसीचे फायदे नेमके काय होणार आहेत, कोणत्या महिलांनी ई-केवायसी करायचे आहे, कोणत्या महिलांनी ई-केवायसी करायची नाही आहे। आता पहा, ई-केवायसी करण्याची पद्धत काय आहे, कोणती कागदपत्रे लागतात, केवायसी कुठे जाऊन करायचे जेणेकरून व्यवस्थित केवायसी तुमची होईल बघा। आता तुम्हाला माहिती या ठिकाणी अपलोड करायला सांगितलंय। केवायसी करण्यासाठी तुम्हाला कोणतीही कागदपत्र आता अपलोड करण्याची गरज नाही आहे बघा। कोणतीही केवायसी करण्यासाठी कागदपत्र अपलोड करायची गरज नाही। फक्त काही जण म्हणतात हे कागदपत्र घेऊन जावा, ते कागदपत्र घेऊन जावा, परंतु सरकारने आता स्पष्टपणे सांगितले कागदपत्र आता अपलोड करण्याची गरज नाही। पण अपात्र बहिणीला आता पात्र होण्यासाठी नेमकं कशा पद्धतीची केवायसी करायची आहे बघा। आता अपात्र बहिणींना पात्र होण्यासाठी कोणत्या प्रकारची केवायसी करायची आहे, कोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत, सगळे पैसे मिळवण्यासाठी काय नेमकं करायचं आहे पहा। ई-केवायसी करत असताना नीट लक्ष घेऊन बघा। 15वा म्हणजे सप्टेंबरचा हप्ता वेळेवर मिळण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, तरच तुमचं यादीमध्ये नाव येणार आहे। अन्यथा जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला सप्टेंबरच्या हप्त्यामध्ये तुमचं नाव येणार नाही। तुम्ही पात्र आहात हे सिद्ध आता होणार आहे, परंतु तुम्ही केवायसी केल्यानंतरच कागदपत्र आता तुम्हाला कोणती लागणार आहे तर आधार नंबर तुम्हाला फक्त लागणार आहे। म्हणजे आधार कार्ड तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर जोडणं गरजेचं आहे। आधार कार्डला लक्षात ठेवा, काही महिलांनी चालू असलेला मोबाईल नंबर जोडलेला नाही, त्यांनी आधार कार्डला त्यांच्या मोबाईल नंबर जोडणं गरजेचं आहे। तुमच्या पतीचा वडिलांचा आधार क्रमांक यासाठी लागतो। ई-केवायसी कुठे आणि कशी करायची तर पहा, प्रक्रिया तुमच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरद्वारे आता ही ई-केवायसी केली जाणार आहे। तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत तुमच्या गावातील कार्यालयात जाऊ शकता। तिथे तुम्ही लाडकी बहीण योजना government.in यावर वेबसाईटवर जायचं आहे। तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो, योग्य पद्धतीची त्या ठिकाणी केवायसी कशी करायची आहे, सप्टेंबरचा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले व कोणत्या महिलांनी ई-केवायसी करायची नाही हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। लक्ष देऊन बघा। आता बघा, लाडकी बहीण government.in या वेबसाईट संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्या। त्यावर तुम्ही कशी करायची केवायसी प्रक्रिया पुढे सांगतो बघा। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की अपात्र बहिणी ज्या होत्या तर त्या पात्र होण्यासाठी सरकारने काय सांगितले, त्यांनी कशा पद्धतीने ई-केवायसी करायची आहे, कोणत्या लाडक्या बहिणी पात्र होणार आहेत, 15वा आणि 16वा हप्ता नेमकं सगळे राहिलेले पाठीमागचे हप्ते येण्यासाठी अपडेट तुम्हाला कोणती आता केवायसी करायची आहे पहा। लाडकी बहीण योजना .government.in या आता अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे। ते केवायसी पर्याय तुम्हाला त्यावर निवडायचा आहे। त्याच्यावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चाचा कोड तुम्हाला भरायचा आहे। OTP त्यामध्ये येतो, OTP द्यायचा आहे। त्यानंतर हा झाला पहिला टप्पा। आता दुसरा टप्पा जिथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे अडचण या ठिकाणी लाडक्या बहिणींना येऊ लागल्या, जिथे महिला आता चुका करू लागलेत, ज्यामुळे तुमचा हप्ता
आता या ठिकाणी मिळायला अडचण इथून पुढे होणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन बघा, 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण जर तुम्ही KYC सरकारने सांगितलेल्या पद्धतीने नाही केली तर तुम्हाला 1500 रुपये बंद होऊ शकतात। त्यामुळे बघा आता काय व्हायले, तुमचे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक लागतो। आता पहा, जर ते हयात असतील म्हणजेच वारले असतील तर किंवा वारले नसतील तर आधार उपलब्ध नसेल म्हणजे काही वडिलांचं आधार कार्ड नसतं। तसेच त्यांनी काय करायचंय बघा, मागचे सगळे पुढचे पैसे कायमस्वरूपी येण्यासाठी काही कागदपत्रे देखील आता तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्डच्या बाबतीत लागणार आहेत बघा। आता बघा या ठिकाणी अपात्र बहिणीला पात्र होण्यासाठी काय करायचं आहे, आता दुसरा टप्पा याच्यामध्ये असा येतो, पती किंवा वडिलांची माहिती तुम्हाला द्यावी लागेल। पहा, पहिल्यांदा तुम्ही आधारवरून तुमचा स्वतःचा OTP घेतला पाहिजे, त्यानंतर पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक लागतो। आता या आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा लागतो, त्याच्या मोबाईलवर आलेला लगेच दुसरा OTP टाकून तुम्हाला प्रमाणित करायचं आहे। ज्या ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही आहेत, त्यांचा आधार क्रमांक उपलब्ध नाही, त्यांनी सध्या या टप्प्यामध्ये थांबायचं आहे, अशा पर्यायावर क्लिक करायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आहे ती म्हणजे प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी निवडायला सांगितलंय। प्रवर्ग म्हणजेच काळजीपूर्वक घोषणापत्र तुम्हाला इथं द्यायला सांगितलं आहे। माझ्या कुटुंबातल्या सदस्य कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत नाही आहे किंवा निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन घेत नाही आहे, मी इन्कम टॅक्स भरत नाही, माझ्या कुटुंबात केवळ अविवाहित आणि महिलेने लाभ घेतला आहे, हे त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित आता सांगावं लागणार आहे। सगळी संमती द्यायची आहे। हे झाल्यानंतर तुमची KYC झालं असा मेसेज तुम्हाला बऱ्याचपैकी महिलांना आला असेल, परंतु KYC त्या ठिकाणी अशा पद्धतीने चुकीच्या मार्गाने होत असल्याचं सरकारने सांगितलंय। मग कोणत्या प्रकारची KYC करायची आहे, कोणत्या महिलांनी KYC करायची नाही, सप्टेंबरचा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे आणि सप्टेंबरचा हप्ता येण्याच्या आधी KYC करणं गरजेचं आहे का, सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे सांगणार आहे, लक्ष देऊन बघा। आता बघा या ठिकाणी अशा प्रकारे KYC केले असं वाटतंय, परंतु यामध्ये काही चुका सुद्धा झाल्यात की ज्यांनी करायची KYC राहिल्या त्यांनी त्या चुका आता करायच्या नाही आहेत। कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांनी KYC करू नका असं सांगितलंय, कारण की त्यांचा हप्ता बंद होऊ शकतो। आता अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आपण वळणार आहोत। त्यामुळे आता बघा, तांत्रिक अडचण येत आहे, तसेच इंटरनल सर्व्हर त्या ठिकाणी KYC करताना महिलांना दाखवत आहे। आता साईटवर लोड असल्यामुळे जी काय KYC तुम्हाला भरताना अडचण येत आहे, तर याची जी लास्ट डेट आहे तर ती लक्षात ठेवा 20 नोव्हेंबर। इथे काळजीपूर्वक लक्षात द्या की 20 नोव्हेंबरच्या आतमध्येच तुम्हाला या ठिकाणी KYC करायचे आहे। त्यामुळे डेट अजून लांब आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका, भरपूर टाइम यामध्ये तुम्हाला आता असणार आहे। आता बघा, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या सूचनानुसार काही महिलांनी या योजनेचा लाभ आता घेतला असला त्यामुळे त्या पात्रतेच्या निकषात बसत नाहीत, त्यांनी नेमकं काय करायचं, आता पहा, KYC जी आहे तर ती सगळ्या ज्या योजनाच्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी आहे। आता एक करणं बंधनकारक केलंय, पण अशा काय महिला आहेत ज्या बऱ्याचशा महिन्यापासून त्यांनी लाभ मिळालेला नाही, त्यांना बऱ्याचशा महिलांना अजून जूनचा लाभ मिळाला नाही, तसेच जुलैचा सुद्धा लाभ मिळाला नाही, सप्टेंबरचा सुरू आहे, सप्टेंबरचा 14वा हप्ता मिळणार आहे, पण काहींना 10व्या हप्त्यापासून पैसेच त्या ठिकाणी सरकारनं टाकणं बंद त्या ठिकाणी करण्यात आलं आहे, त्या अपात्र झालेत। मग आता अपात्र झालेत त्यांनी पात्र कसं व्हायचं, आता पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्या अपात्र झालेत कारण निकषात त्यांनी बसलेले नाही। मग निकषात कोणते होते त्यावेळेला निकष, घरामध्ये कोणतेही सरकारी नोकरदार आहे, घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेत आहेत, घरामध्ये कोणतीही खाजगी सरकारी नोकरी त्या ठिकाणी आहेत, पण जो काही इन्कम टॅक्स भरत आहे तर तो अशा लोकांच्या यादीमध्ये आल्यामुळे त्यांना लाभ बंद करण्यात आलाय असं सरकारने सांगितलंय। पण आता पहा, अशा महिला अजून पण अशा आहेत ज्या सरकारी नोकरी आहेत, घरामध्ये सरकारी नोकरी आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, कोणत्या तारखेला सप्टेंबरचा हप्ता या ठिकाणी येणार आहे आता तुम्हाला सांगत आहे पहा। आता बघा या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाहीत पण तरी पण त्यांचा लाभ सुरू आहे, मग जर असं असेल तर या महिलांनी अजिबात KYC करू नका, कारण की जर सरकारी नोकरदार महिला असाल किंवा तुम्ही कोणत्याही निकषात बसत नसताना लाभ मिळत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी पुढे येऊन KYC करायला गेला तर सरकार तुमच्या आधार नंबरद्वारे तुमची सगळी माहिती डिटेल्स एका क्लिकमध्ये आता माहिती करून घेणार आहे, सगळी लीक होणार आहे। आणि जर ती डिटेल एकदा का लीक झाली तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत तिथून पुढे तुमचा लाभ बंद होईल। त्यामुळे झाकली मूठ 1.25 लाखाची अशी म्हण आहे, जिथे लागू होते
तर तुम्ही तुमच्या मनाने आता गप्प राहा। तुम्ही तुमचा लाभ भेटत आहे तर शांतपणे जेवढा मिळालाय तेवढा तुम्ही त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। त्यानंतर जेव्हा आता हा लाभ तुम्हाला बंद होईल त्यानंतर तुम्ही तो बंद झाला असं त्या ठिकाणी म्हणून गप्प बसायचं आहे। कारण की तुम्ही ई-केवायसी जर केली तर तुमचे मागचे पैसे देखील या ठिकाणी वसूल होऊ शकतात, तुम्ही अडचणीला सामोरे जाऊ शकता। आता ज्या अपात्र महिला आहेत त्या अपात्र महिला ज्या आहेत त्यांचे हप्ते बंद झाले त्यांनी अवश्य केवायसी करायचे आहे। तुमचे हप्ते त्या ठिकाणी बंद जर झाले असतील तर तुम्ही नक्की केवायसी करायचे आहे। सगळी कागदपत्र प्रॉपर अपलोड करा, कारण की सरकारने दिलेली तुमच्यासाठी मोठी दुसरी संधी आहे। तुम्ही सगळे कागदपत्र अपलोड करा, सगळ्या गोष्टी क्लिअर करा। तुम्ही हप्ता जर त्या ठिकाणी बंद झाला म्हणून शांत बसू नका। तुम्ही जर व्यवस्थित केवायसी केली तर सरकार पुन्हा एकदा तुमच्या अर्जावर पुनर्विचार करू शकतं आणि नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या अर्जावर विचार करला जाऊ शकतो आणि कदाचित तुमचे मागचे पुढचे एकत्र सर्व हप्ते दिले जाऊ शकतात। त्यामुळे पटकन केवायसी करून घ्या। तुम्हाला इथून पुढे 5 वर्षापर्यंत लाडकी बहीण योजनेचा महिन्याच्या महिन्याला हप्ता मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही केवायसी पटकन करून घ्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशाच प्रकारचे आता इथून पुढे 5 वर्षापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिलांनी त्यांचा आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा व अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।